नमस्कार. आज आपण करमाळा पंचायत समिती आणि करमाळा तालुक्यामधील असणाऱ्या जिल्हा परिषद गटांच्या विजयी उमेदवारांची आणि तेही भाजपाच्या उमेदवारांची या ठिकाणी आपण मिळालेली मते आणि कोणाविरुद्ध त्यांनी विजय संपादित केलेला आहे याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट बनवत आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण पांडे जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर यामध्ये रश्मी बागल भाजपा यांना 9,247 मते, राणी वारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना 6,535 मते, गुणाबाई रंधवे रासप यांना 211 मते, ज्योती सावंत करमाळा तालुका विकास आघाडी 7,104 मते एवढी मते मिळालेली आहेत. यामध्ये रश्मी बागल ह्या विजयी झालेल्या आहेत. त्या खालोखाल आपण वीट जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर यामध्ये वीट जिल्हा परिषद गटामध्येही भाजपाने या ठिकाणी विजयी बाजी मारलेली आहे. यामध्ये अश्विनी चिवटे यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. यामध्ये वीट जिल्हा परिषद गटामध्ये त्यांना 14,736 मते मिळालेले आहेत. सुषमा तनपुरे शिवसेना यांना 782, रत्नमाला राजे भोसले करमाळा तालुका विकास आघाडी यांना 7,202 मते, दीपाली वाघमोडे अपक्ष यांना 140 मते मिळालेली आहेत. अशा प्रकारे भाजपाने करमाळा तालुक्यातील पांडे आणि वीट या 2 जिल्हा परिषद गटामध्ये आपले वर्चस्व राखत या ठिकाणी विजयी बाजी मारलेली आहे. तर यामध्ये भाजपाकडून करमाळा पंचायत समितीमध्ये ज्या उमेदवारांनी विजयी संपादन केलेलं आहे यामध्ये रावगाव गणामध्ये संध्या कांबळे यांनीसुद्धा या ठिकाणी विजय संपादन केलेले आहे. तर त्यांना 4,553 मते मिळाली आहेत. दीपाली कांबळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3,725 मते, साळूबाई लांडगे करमाळा तालुका विकास आघाडी 3,162 मते एवढी मिळालेली आहेत. यामध्ये संध्या कांबळे यांनी या ठिकाणी बाजी मारलेली आहे. कोर्टी गणामध्ये देखील भाजपाच्या वतीनं जे नाना झाकणे हे करमाळा पंचायत समितीच्या साठी उमेदवार होते त्यांना 5,361 मते मिळालेले आहेत. या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केलेला आहे. तर त्यांच्या विरोधात असणारे अमोल दोरंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना 288 मते, नाना साखरे यांना शिवसेना यांना 575 मते, रमेश चव्हाण वंचित बहुजन आघाडी यांना 302 मते, संजय कुमार जाधव करमाळा तालुका विकास आघाडी 3,708 मते, मोहम्मद जमीर शेख रासप यांना 35 मते, स्वप्नील जाधव अपक्ष यांना 122 मते, संभाजी शिंदे अपक्ष 384 मते मिळालेले आहेत. वीट गणामध्ये पूजा ढेरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती. तर यामध्ये त्यांना 5,340 मते मिळालेली आहेत. या ठिकाणी पूजा ढेरे यांनी विजय संपादन केलेला आहे. तर शिवसेनेकडून पूजा कानगुडे यांना 1,579 मते, मंगल जाधव करमाळा तालुका विकास आघाडी यांना 4,187 मते मिळाले आहेत. तर या ठिकाणी पूजा ढेरे यांनी विजय संपादित केलेला आहे. यानंतर करमाळा पंचायत समितीसाठी वांगी गणातून भाजपाचे उमेदवार असणाऱ्या सोनाली तकीक यांना या ठिकाणी विजय संपादित झालेला आहे. तर या ठिकाणी त्यांना मिळालेली मते 5,167 मते, नागर कांबळे वंचित बहुजन आघाडी यांना 613 मते, द्वारका रणसिंग करमाळा तालुका विकास आघाडी यांना 4,698 मते मिळालेले आहेत. या ठिकाणी सोनाली तकीक यांनी विजय संपादित केलेला आहे. यानंतर आपण महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार या पक्षाने करमाळा तालुक्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढविल्या होत्या. यामध्ये त्यांनी कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये वनिता गुळवे या विजयी झाल्या असून त्यांना 13,372 मते मिळालेली आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या योगिनी राजे भोसले ह्या करमाळा तालुका विकास आघाडी आमदार नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या आघाडीकडून या निवडणुकीमध्ये उमेदवार होत्या. त्यांना या निवडणुकीमध्ये
8,725 इतके मते मिळालेली आहेत. तर या कोर्टी जिल्हा परिषद गटामध्ये वनिता गुळवे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांनी विजय संपादित केलेला आहे. यानंतर आपण चिकलठाण गटाचा विचार केला तर या ठिकाणीही राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या पक्षाने बाजी मारलेली या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत पाटील यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. तर या ठिकाणी विजय संपादित करत असताना त्यांना मिळालेली मते हे 9,739 इतकी मते मिळालेली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले प्रमोद बदे करमाळा तालुका विकास आघाडीकडून ते उमेदवार होते, त्यांना 7,628 मते, अजिंक्य सरडे शिवसेना यांना 1,448 मते, उत्तरेश्वर कांबळे अपक्ष ते वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत होते, त्यांना 334 मते, अशोक वाघमोडे काँग्रेस त्यांना 92 मते मिळाली आहेत. तर या अटीतटीच्या लढतीमध्ये प्रशांत पाटील राष्ट्रवादी यांनी विजय संपादित करून 9,739 मते मिळवलेली आहेत. यानंतर आपण राष्ट्रवादीच्या माध्यमातून केतूर गणाचा विचार केला तर या ठिकाणी आजीनाथ विघ्ने राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते उमेदवार होते, त्यांना 6,434 मते, विलास कोकणे करमाळा तालुका विकास आघाडी 3,951 मते, संतोष वारगड शिवसेना 888 मते, मोहम्मद शेख रासपा यांना 70 मते मिळालेले आहेत. तर या केतूर गणातून आजीनाथ विघ्ने यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. तर ते अजितदादा पवार या पक्षाकडून उमेदवार होते, त्यांना 6,434 मते मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे या कोर्टी गटामधून हे उमेदवार होते. तेच केतूर हा त्यातीलच एक गण होता. यानंतर आपण पुढील गणाचा विचार केला तरी पुढील गणामध्ये साडेगण हा सुद्धा राष्ट्रवादीने या ठिकाणी सरशी मारलेली आहे. या ठिकाणी दशरथ घाडगे राष्ट्रवादी अजितदादा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार या पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मिळवली होती. त्यांना मिळालेली मते आहेत ते 4,933 इतके मते मिळवून त्यांनी विजय या ठिकाणी संपादित केलेला आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले नितीन सपकाळ हे करमाळा तालुका विकास आघाडी अर्थात आमदार नारायणआबा पाटील यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी उभा होते, त्यांना 4,198 मते मिळालेले आहेत. तर तिसऱ्या नंबरला असलेले धनंजय पाटील शिवसेना यांना 1,023 मते मिळालेली आहेत. तर देवराव सुकळे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवली होती, त्यांना 220 मते मिळालेली आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दशरथ घाडगे यांनी 4,933 मते मिळवून विजय संपादित केलेला आहे. तर तिसरा राष्ट्रवादीच्या गणाचा विचार केला तर या ठिकाणी हिसरे गणामध्ये भरत आवताडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत. तर यांनी या ठिकाणी उमेदवारी मिळवली होती, त्यांना 5,938 मते मिळालेली आहेत. तर त्यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी 5 प्रतिस्पर्धी होते. या ठिकाणी दत्तात्रय जगदाळे करमाळा तालुका विकास आघाडी 3,717 मते, कृती लावंडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1,300 मते, समाधान फरतडे अपक्ष हे ठाकरे गटाच्या युवा सेनेचे तालुका अध्यक्ष आहेत, त्यांना 420 मते, गौतम रोडे शिवसेना 264 मते, अंगद देवकते रासपा यांना 81 मते अशा प्रकारची मिळालेली आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीचे भरत आवताडे यांनी 5,938 मते मिळवून विजय संपादित केलेला आहे. तर पुढील गणाचा विचार केला तर चिकलठाण गणामध्ये वनमाला सरडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार यांच्या पक्षाकडून यांना उमेदवारी मिळाली होती. तर चंद्रकांत सरडे यांच्या त्या पत्नी आहेत, यांना 4,894 मते मिळालेले आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले लताबाई घवाने ह्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्या निवडणुकीमध्ये उभा होत्या, त्यांना 3,112 मते मिळालेले आहेत. तर या ठिकाणी हे दोनच उमेदवार होते चिकलठाण गणामधून. तर या ठिकाणी जे वनमाला सरडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होत्या, त्यांना 4,894 मते मिळवून त्या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. तर आपण आता
पुढील गणाचा किंवा गटाचा विचार केला तर यामध्ये आपल्याला पुढील ही माहिती मिळू शकेल की केम गटामध्ये जर आपण पाहिलं जिल्हा परिषद गटाचा, तर या ठिकाणी जे अजित तळेकर आहेत त्यांच्या पत्नी कल्याणी तळेकर ह्या या ठिकाणी उमेदवार होत्या आणि त्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार होत्या. त्यांना 10,662 मते मिळालेली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या मालती देवकर भाजपाकडून उमेदवार होत्या, त्यांना 7,719 मते मिळालेली आहेत. तर साधना पवार ह्या अण्णा पवार यांच्या पत्नी आहेत, त्या शिवसेनेकडून उमेदवार होत्या. तर अण्णा पवार हे आधी संजय मामा शिंदे यांच्यासोबत यांचे कार्यकर्ते होते. त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवून त्यांनी 2,927 मते मिळवली. तर यामध्ये करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून उभे असलेल्या कल्याणी तळेकर यांनी विजय संपादित करून 10,662 मते मिळवून या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. पुढील गटाचा जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर रुपाली गोडसे ह्या वांगी गटामधून करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. त्यांना 10,314 मते मिळालेले आहेत. तर या ठिकाणी त्यांनी मीनाक्षी देशमुख राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षांच्या मीनाक्षी देशमुख यांचा पराभव केलेला आहे. त्यांना मीनाक्षी देशमुख यांना मिळालेली जी मते आहेत 9,418 मते मिळालेली आहेत. तर यामध्ये रुपाली गोडसे यांनी या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. वांगी गटाची जी ही निवडणूक आहे ही खूप अटीतटीची झाली होती. या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये करमाळा तालुका विकास आघाडीच्या वतीने असणाऱ्या रुपाली गोडसे यांनी 10,314 मते घेऊन या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. तर अशा प्रकारे करमाळा तालुका विकास आघाडीने जिल्हा परिषदेच्या 2 गटामध्ये वर्चस्व राखलेलं आहे. तर करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून करमाळा पंचायत समितीमध्ये किती जागांवर त्यांनी आघाडी घेतलेली आहे किंवा त्या ठिकाणी बाजी मारलेली आहे याचा विचार केला तर आपण पांडे गणामध्ये जर पाहिलं तर स्वप्नील काळे हा एक युवा चेहरा आहे. यांनी या ठिकाणी 4,036 मते घेऊन करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून 4,036 मते घेऊन या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. तर त्यांच्या विरोधी असणारे आप्पा भोसले भाजपाच्या वतीने हे निवडणुकीत होते, तर त्यांनी 3,969 मते मिळवलेली आहेत. तर या ठिकाणी शिवाजी जाधव राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार होते, त्यांनी 2,907 मते मिळवलेली आहेत. तर त्या ठिकाणी जे चौथे उमेदवार होते प्रदीप बनसोडे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी 414 मते मिळवलेली आहेत. तर युवराज भोसले अपक्ष होते, यांनी या ठिकाणी 104 मते मिळवलेली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी स्वप्नील काळे यांनी विजय संपादित केलेला आहे. यानंतर उमरड गणाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आदिती पाटील ह्या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवार होत्या. या ज्या उमेदवार आहेत ह्या अतुल पाटील जे करमाळा पंचायत समितीचे सभापती होते, त्यांच्या या पत्नी आहेत. त्यांनी 6,258 मते मिळवून या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. तर त्यांचे विरोधामध्ये असणारे ते सोनाली देवकर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाकडून त्यांनी उमेदवारी मिळवली होती, त्यांनी 4,857 मते मिळवलेले आहेत. तर या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आदिती पाटील यांनी भरघोस अशी मते मिळवून उमरड गणातून या ठिकाणी विजय संपादित केलेला आहे. त्या पैलवान आणि करमाळा पंचायत समितीचे सभापती अतुल पाटील यांच्या पत्नी आहेत. तर आपण पुढील गणाचा जर विचार केला जेऊर गण, हा जेऊर गण म्हटलं की या ठिकाणी आमदार नारायण आबा पाटील यांचे या ठिकाणी पूर्णतः बहुमत असतं. या ठिकाणी त्यांचीच वर्चस्व या गटावर पहिल्यापासून जेऊर गणावर या ठिकाणी पहिल्यापासून वर्चस्व दिसून आलेलं आहे आणि तेच जेऊर गणामध्ये सुद्धा या ठिकाणी यावेळेसच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे. तर यामध्ये ललिता शिरस्कर या करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जातो असताना त्यांना 5,656 मते मिळालेली आहेत. तर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाकडनं उर्मिला लबडे यांनी उमेदवारी मिळवली होती, त्यांनी 3,522 इतकी मते मिळवलेली आहेत. तर 3,522 ही सुद्धा वाखाणण्याजोगी मते आहेत, परंतु ललिता शिरस्कर यांनी 5,656 मताने दणदणीत असा या ठिकाणी जेऊर गणातून विजय मिळवलेला या ठिकाणी दिसून येतो. आपण पुढील गणाचा जर विचार केला
तर करमाळा तालुका विकास आघाडीने या गणामध्ये नेमकं किती मतांचा लीड घेऊन कसा विजय मिळवला याकडे जर पाहिलं तर केम गणामध्ये ज्ञानेश्वर बिचितकड यांनी करमाळा तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. त्यांना 5463 मते मिळालेली आहेत. या ठिकाणी त्यांनी विजय संपादन केलेला आहे. तर यानंतर अमरजित साळुंखे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जे आहेत हे करमाळा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आहेत. यांना 1476 मते मिळालेले आहेत. त्यानंतर महावीर तळेकर भाजपाच्या वतीने हे उमेदवार होते. त्यांना 3912 मते मिळालेले आहेत. तर अशोक वाघमोडे हे अपक्ष आहेत. यांना 87 मते मिळालेले आहेत. या झालेल्या निवडणुकीमध्ये ज्ञानेश्वर बिचितकर करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना विजय मिळालेला आहे.